नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, प्रसार माध्यम ही आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची आहेत. माहितीपासून मनोरंजनापर्यंत आणि व्यक्त होण्यापर्यंत ते आपल्याबरोबर सतत असतात. आणि यामध्ये आजचा आपला दिवस जो आहे तो खूप महत्वाचा आणि आनंदाचा यासाठी कारण आज भारतीय प्रसारण दिन आहे. आजच्या कार्यक्रमात आपण त्याच विषयी बोलणार आहोत. आपला विषय काय आहे बघून घेऊया. आजचा आपला विषय आहे भारतीय प्रसारण दिन. आणि जेव्हा आपण भारतीय प्रसारण दिन म्हणतो तेव्हा दोन प्रसार माध्यमं ठळकपणे आपल्या समोर येतात, ती म्हणजे आकाशवाणी आणि दूरदर्शन. याचबद्दल बोलण्यासाठी आपले पाहुणे सुद्धा आज खूप महत्वाचे आहेत, स्पेशल आहेत. आपल्याबरोबर आहेत डॉक्टर किरण चित्रे. नमस्कार मॅडम. कार्यक्रमात तुमचं स्वागत. सेवानिवृत्त कार्यक्रम अधिकारी दूरदर्शन आपल्या परिचयाच्या आहेतच त्या. आणि आकाशवाणीबद्दल बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत तनुजा कानडे मॅडम. नमस्कार मॅडम, तुमचंही कार्यक्रमात स्वागत. सहाय्यक केंद्र निदेशक आकाशवाणी त्या काम करतात. दोघींनाही शुभेच्छा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आज भारतीय प्रसारण दिन आहे आणि आपल्या श्रोत्यांच्या प्रेक्षकांच्या मनात सुद्धा बरेच प्रश्न असतील, बऱ्याच गोष्टी त्यांना शेअर करायच्या असतील आजच्या दिवसानिमित्ताने. तर त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक काय आहेत ते सुद्धा बघून घेऊया. 24908050 24988050 आपले दूरध्वनी क्रमांक आहेत. आणि 022 आपला एसटीडी कोड आहे. मुंबई बाहेरून जी मंडळी फोन करणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलच्या माध्यमातून जी संपर्क साधणार आहेत त्यांच्यासाठी. जेव्हा तुम्ही प्रश्न विचाराल तेव्हा आपण नेहमीच्या गोष्टींची काळजी घेतो की टीव्हीचा आवाज आपण बंद ठेवणार आहोत आणि आजचा जो आपला विषय आहे त्याच अनुषंगाने आपला जर प्रश्न आला तर ही चर्चा अधिक रंगत जाणार आहे. दोघींचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज प्रसारण दिन तर आहेच, पण त्याबरोबरीने भारतीय इतिहासामधला खूप महत्वाचा दिवस सुद्धा आज आहे. स्वराज्याचं महत्व सांगणारे, त्याबरोबरीने सुदृढ विचार हवेतच, सुदृढ मन हवंच, पण शरीर सुद्धा तितकंच सुदृढ असलं तर बाकीच्या गोष्टी सुद्धा आपण साध्य करू शकतो. हा विचार ज्याने खऱ्या अर्थाने रुजवला आपल्यामध्ये आणि एक वेगळं विचाराचं एक दालन आपल्यासाठी खुलं केलं ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. आज त्यांची जयंती आहे. आपण एक छोटीशी एवी पाहणार आहोत आणि मग नंतर आपल्या विषयाकडे वळणार आहोत. लोकमान्य टिळक यांनी समाज संघटन, राष्ट्र रक्षण, पाश्चात्य संस्कृतीच्या आक्रमणाचा प्रतिकार आणि धर्मजागृती या उद्देशानं सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. समाज परिवर्तनाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे त्यांनी जाणलं आणि त्यांनी त्यांच्या मित्रांबरोबर न्यू इंग्लिश स्कूल आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. भारतीय समाजाला सभोवती घडणाऱ्या घटनांचा निरपेक्ष वृत्तांत देण्यासाठी तसेच समाज प्रबोधन व्हावं यासाठी त्यांनी केसरी हे मराठी तर मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र सुरू केलं. ओरायन, द आर्टिक होम ऑफ वेदाज यासारखे जगाला अचंबित करणारे ग्रंथ लिहिले. मंडाले इथे 6 वर्षांची दारुण एकांतवासाची शिक्षा भोगत असताना त्यांनी भगवद्गीतेवरील तत्वज्ञान विशद करणारा गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. 1881 ते 1920 या 40 वर्षांच्या काळात त्यांनी सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय यासारखे अंजन घालणारे 513 अग्रलेख लिहिले. ते थोर गणिती होते. याशिवाय राजकारण, तत्वज्ञान, खगोलशास्त्र, लेखन, न्यायशास्त्र, सनातन धर्मग्रंथांचा अभ्यास यात त्यांचा हातखंडा होता. अशा थोर राष्ट्रपुरुषाला आजच्या या दिवशी नम्र अभिवादन. आज आपण भारतीय प्रसारण दिनाबद्दल आता यानंतर बोलणार आहोत. आता जे आपण एवी पाहिली तो दिवस तर महत्वाचा आहेच त्या अनुषंगाने, पण आजपासून प्रसारण दिन आपण आज का साजरा करतो किंवा एकंदरीत ही माध्यमं कशा पद्धतीने पुढे चालली आहेत या सगळ्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. पहिला प्रश्न कानडे मॅडम तुम्हाला असा विचारायचा आहे की आजचा दिवस आपण भारतीय प्रसारण दिन म्हणून का साजरा करतो? कारण आजच्या दिवशी 1927 साली द इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी नावाने भारत सरकार आणि एक प्रायव्हेट कंपनीच्या संयुक्त विद्यमानाने एक मुहूर्त रोवली गेली प्रसारणाची, म्हणून आज आपण प्रसारण दिन साजरा करतो. आणि आकाशवाणीचं सुद्धा खूप आज वर्धापन दिन आहे. आकाशवाणीचं नाव सुरू झालं 1936 सालापासून, परंतु भारत सरकारची संस्था, भारत सरकारच्या
ने उद्दिष्ट काही डोळ्यासमोर ठेवून ही आकाशवाणीची सुरुवात केली. आणि आज म्हणजे त्या काळी फक्त मुंबईमध्ये ही सुरुवात झाली होती. मला ह्याचा पण अभिमान वाटतो की पहिल्यांदा जे प्रसारण सुरू झालं ते आपल्या शहरात झालं. एक सुरू झालेलं प्रसारण सेवा जी हौशी मंडळींनी सुरू केली होती, मग थोडी बंद पडली, मग पुन्हा सुरू झाली, तिचं नाव बदललं आणि शेवटी 1936 आकाशवाणी नावारूपाला सुरू झालं. ते एक सुरू झालेल्या प्रसारणाचा पसारा किती माहिती तुम्हीच सांगा. 413 केंद्र आज आहेत. आकाशवाणीची 413 केंद्र आहेत आणि ह्या 413 केंद्रांमधून 584 वाहिनी कार्य करतात. क्या बात आहे. आणि ह्या वाहिनीतून वेगळ्या वेगळ्या सगळ्या भारतीय भाषा, परदेशी भाषांचे वगैरे कार्यक्रमांचं प्रसारण होतं. त्याच्यावर नंतर बोलते. आपण त्याच्यावर नंतर बोलूयात, कारण की तुम्ही सांगितलं तसं की एक हाऊस म्हणून सुरू झालेलं हे माध्यम आणि ते लोकांना इतकं आवडायला लागलं की आज तागायत त्याच्याबरोबर आपण सगळे जोडले गेलो आहोत. किरण मॅडम, मला असं वाटतं की ब्रिटिशांच्या काळामध्ये रेडिओची सुरुवात झाली आणि त्यांनी अशासाठी त्याचा उपयोग केला होता. तुम्हालाही कल्पना असेल त्याची की दुसरं महायुद्ध चालू झालं आणि त्यावेळेला त्यांना आपण काय करतो आहोत त्याची माहिती लोकांपर्यंत वॉर न्यूज ज्याला आपण म्हणतो, त्यासाठी म्हणून त्यांनी ते सुरू केलं आणि मग ते आपल्याकडे ब्रिटिश असतानापासून ते आलं आणि ते असं छान पसरत गेलं, नंतर समृद्ध झालं. तुम्ही काय सांगाल आजच्या या दिवसाबद्दल? प्रथम प्रसारण दिनानिमित्त तुम्हाला शुभेच्छा देते आणि अभिनंदन करते. प्रसारण दिनाचं म्हणजे मला असं वाटतं की रेडिओनी खूप चांगल्या गोष्टी आपल्याला शिकवल्या. आकाशवाणीमुळे आपल्याला बातम्या ऐकण्याची सवय झाली. नंतर आकाशवाणीमुळे आपल्याला वेगवेगळी रूपक कळू लागली, म्हणजे वेगवेगळ्या फॉर्मॅट मधनं त्यांनी ती उभी केली आवाजाच्या माध्यमातून आणि ती लोकांपर्यंत पोहोचायला खूप मदत झाली. आणि गावोगावी रेडिओचं काय फार मोठं हे नव्हतं, त्यामुळे एक बटन ऑन केलं की ऐकू यायचं. गाण्याचे कार्यक्रम रेडिओनी चालू केले आणि ते गाण्याचे कार्यक्रम गाणं ऐकावं, खूप मोठे मोठे गायक त्याच्यातनं आले आणि खूप आपली गानकला, आपली नाट्यकला, चित्रकला ही कशी समृद्ध आहे. प्रसार आपण म्हणूया, कलेचा प्रसार करणं हे खूप महत्वाचं काम. आकाशवाणीचं जी मनोरंजन आणि शिक्षण, बहुजन हिताय बहुजन सुखाय, तर ह्या उद्दिष्टाने जी आकाशवाणी सुरू झाली. पण जसा समाज बदलत गेला तशी आकाशवाणीच्या कार्यक्रमांची रूपरेषा सुद्धा हळूहळू म्हणजे ते कार्यक्रम तसे बनत गेले, ज्याच्यामध्ये आणि त्या काळी फक्त रेडिओ, त्याच्या अगोदरचं साधन होतं वर्तमानपत्र. बरोबर. ते मोजके लोक ते त्याचा वापर करू शकत, ज्यांना वाचता येत होतं त्या मंडळींपर्यंत ते होतं आणि परवडणार. पण त्याच्यानंतर हे जे आकाशवाणी माध्यम असं की एकदा रेडिओ विकत घेतला की झाला, बरोबर, तुम्ही तो 24 तास ऐकू शकता, तुम्हाला काही वेगळा खर्च नाहीये. आणि जी माहिती दिली जात होती, आता जसं जेवढा बोलबाला आहे, एक्सपर्ट लोक आपण कुठेही ऐकू शकतो, पण त्या काळी ते तसं नव्हतं. त्यामुळे त्यांच्यासाठी काय गरजेचं आहे, तर लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत बालदरबार, लहान मुलांचे कार्यक्रम, तिथे ते चिवचिव, लहान मुलांची चिवचिव सुरू होते, त्यांना पण व्यासपीठ दिलं पाहिजे. त्याच्या आईला, ज्याच्यामध्ये आपण आता आज आहोत सखी सहेली, महिलांचे कार्यक्रम, युवकांचे कार्यक्रम, सर्वात मोठा भाग आहे कृषी विषयक, कृषीचा आपला शेतकरी, बरोबर, शेतकऱ्यासाठीचे कार्यक्रम, कामगारासाठीचे कार्यक्रम, मग हे झाले पोटजीविकेचे कार्यक्रम. परंतु मग पुढे आलं तुमचं मनोरंजन पण पाहिजे. मग संगीतामध्ये सगळे संगीत, कर्नाटक, हिंदुस्थानी, सगळं संगीत, तो एक इन्स्ट्रुमेंटल त्याच्यामध्ये आला. म्हणजे तो संगीत हा एक मोठा भाग आहे. 40% आकाशवाणीचा भाग संगीताचा आहे. त्याच्यानंतर संगीतानंतर आलं स्पोर्ट्स, त्याच्यानंतर आली परदेशी सेवा, बरोबर, त्याच्यानंतर आलं म्हणजे असं हे एक जोडलं जात आहे, नवीन काहीतरी. कारण सुरू त्याच उद्दिष्टाने होतं की समाजाला काय हवंय, समाजाच्या गरजा जशा बदलत आहेत त्या तसं ते रूप बदलत. दूरदर्शन बद्दल तुम्ही काय सांगाल? दूरदर्शन खरं सांगायचं म्हणजे अपघाताने झालं, ऍक्सिडेंटली त्याचं हे झालं, मुहूर्तमेढ रोवली गेली. त्याचं असं झालं की दिल्लीमध्ये काही तांत्रिक ह्याच्यावर आधारित अशी प्रदर्शनं भरली जातात आणि तेव्हाचे जे मिनिस्टर्स होते आपले, तर ते त्यांना बोलवलेलं होतं, आमंत्रित केलं होतं
आणि ते प्रदर्शन बघायला गेले होते. बर. आणि मॉनिटर्स लावलेले होते. एका कंपनीचं हे होतं प्रदर्शन, आणि ते तिकडे गेले आणि त्यांना आपणच दिसायला लागले. आणि त्यांना फार गंमत वाटली की हे काय आहे, म्हणजे हे तंत्रज्ञान विशेष वाटलं त्यांना. आणि त्यांनी विचार केला की आपण याच्याबद्दल विचारूया, चौकशी केली त्यांनी. तर त्या कंपनीने असं सांगितलं की आता ही यंत्रणा अशी आहे, याला कॅमेरे आहेत आणि मॉनिटर्स आहेत, आणि मग तुम्ही दिसू शकता ह्याच्यावर. तर त्यांना खूप छान वाटलं आणि त्या कंपनीने सांगितलं आम्ही ही यंत्रणा इथे ठेवून जाणार, कारण तो खर्च बिर्च परत नेण्याचा आहे, आणण्याचं असं. आणि मग असं ठरवलं गेलं की चला ह्याचा आपण उपयोग करून बघू. आणि ब्रॉडकास्टिंग जी इन्स्टिट्यूशन होती, म्हणजे आपली आकाशवाणी भवन जे होतं दिल्लीचं, तिथे 5व्या मजल्यावर त्यांनी एक छोटा कॅमेरा आणि छोटा स्टुडिओ उभारला. आणि त्याची अँटेना फक्त 40 फुटाचीच होती, म्हणजे इतकं छोटं होतं ते. आणि प्रायोगिक तत्वावर हे चालू झालं. आणि प्रायोगिक तत्वावर जरी चालू झालं तरी त्याच्यामध्ये सगळ्यांचा विचार होता. त्याच्यात एक 5 मिनिटाचं बुलेटिन होतं बातम्यांचं. पहिली जी हिंदीतली न्यूज रीडर होती तिचं नाव प्रतिमा पुरी, तिने प्रथम न्यूज दिल्या. आणि त्या काही ठराविक एरियामध्ये त्या क्षेत्रापुरतं ते मर्यादित होतं, ते खूप व्यापक नव्हतं, कारण ते प्रायोगिक होतं. मग त्याच्यामध्ये विज्ञानाधिष्ठित कार्यक्रम थोडेसे, मग शालेय चित्रवाणीसारखे कार्यक्रम, की काहीतरी आपल्याला सांगता येईल लोकांना. आकाशवाणीने पॅटर्न एक आपण म्हणूयात त्याच्यातूनच ते तसं हे छोट्या प्रमाणात हे चालू झालं. आणि मग पु ल देशपांडेंना प्रमुख केलं. आणि मग त्यांच्या हाताखाली आणखीन 2 जण ठेवले डेप्युटी. ते होते दारवेकर होते आणि कमलेश्वर होते. आणि अशा तऱ्हेने आपलं दूरदर्शन चालू झालं. आणि खरं प्रॉपर चालू झालं. प्रशिक्षित जेव्हा निर्माते तयार झाले, म्हणजे त्यांना प्रशिक्षण दिलं गेलं. आणि मग जर्मनीने आपल्याला यंत्रसहाय्य केलं. आणि त्या तांत्रिक सहाय्याने आपण 1972 मध्ये दूरदर्शन चालू केलं. म्हणजे एक आपण जे म्हणूयात माध्यम ते झालं एक हौशी मंडळींनी एकत्र येऊन, एक माध्यम झालं प्रायोगिक तत्वावर सुरू करून. आणि आज जर आपण त्याचा आवाका बघायला गेलो तर प्रत्येकाच्या आयुष्याचा एक खूप महत्वाचा भाग बनलेले आहेत. म्हणजे ते श्रवणीयच होतं आणि हे दृश्य माध्यम होतं, आणि त्याचा समन्वय करून एक सशक्त माध्यम स्थान आणि प्रत्येकाच्या मनामध्ये वेगळं आहे. म्हणजे ह्याला ते त्याला हे खरंय असं काही नाही. या आवाका जो आपण मगाचपासून म्हणतो आहोत कानडे मॅडम, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आकाशवाणी तुम्ही म्हणाला थोडं मग बोलणार होत आपण, तर आता सांगा आम्हाला की किती दूर पसरलेली आहे आमची आकाशवाणी. जर आपण भूभाग भौगोलिक प्रदेश जर म्हटलं तर तो किती होतो कव्हर? 92%. म्हणजे पुऱ्या भारतामध्ये 92% भूभागापर्यंत आमचे सिग्नल पोहोचतात. आणि लोकसंख्या किती कव्हर होते? 99.20. 99% जवळजवळ, म्हणजे 99.20% एवढी लोकसंख्या कव्हर होते. आता सांग, म्हणजे सपाट प्रदेश असू दे किंवा रत्नागिरीचा ओरस खडगा डोंगरावरचं एरिया असू दे, तिथेही स्टेशन आहे. अच्छा. तर मला असं वाटतं की हा एवढा मोठा अपाट पसारा जो आहे तो स्वतःचीच एक चांगली अशी समर्थ भूमिका घेतोय. त्याच्यामुळे बरोबर आहे, आपण पोहोचतो आहोत त्या प्रत्येकापर्यंत. आणि असं आपण म्हटलं ना की ते पोहोचल्यानंतर समोरचा सुद्धा तुम्हाला तसाच एक छान रिस्पॉन्स देतो आणि ते नातं तिथे सुरू होतं. हो नाही का? तुम्ही दूरदर्शनच्या या पसाऱ्याबद्दल काय सांगाल? 1972 मध्ये मुंबईला जेव्हा दूरदर्शन चालू झालं तर त्यावेळेला यंत्रणा होती. 3 कॅमेरा सेटअप होता. बाहेर जाण्यासाठी कॅमेरे होते, पण बाहेर जाण्यासाठी जेव्हा ऑडिओ म्हणजे ध्वनी रेकॉर्ड करायला लागायचा त्यावेळेला ध्वनी वेगळा आणि चित्र वेगळं अशा तऱ्हेने आम्हाला ते रेकॉर्ड करायला लागायचं. आणि मग त्याचं एकत्रीकरण करून सिंक्रोनाइज करून ते आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं, म्हणजे प्रक्षेपण व्हायचं त्याचं. तर हे सगळं 1000 फुटाचा तो अँटेना होता. आणि त्यामुळे झालं काय की मुंबई पुरतच ते क्षेत्र मर्यादित राहिलं प्रसारणाचं. आणि मग पुण्याचे लोक म्हणायला लागले की अरे आम्हाला काहीच दिसत नाही, आमच्यासाठी पण काहीतरी करायला पाहिजे.
मग ते पुण्यासाठी करायचं. मग आता काय तिथले जवळपास उंचीवर अँटेना असायला अँटेना पाहिजे. असायला हवा. मग सिंहगड, मग सिंहगडवर अँटेना उभी केली. मग इथनं तिथे सिग्नल द्यायचे, तिथनं पुण्यापर्यंत जायचे. मग पुण्याच्या लोकांना दिसायला लागलं. मग साताऱ्याचे म्हणाले, अरे आम्हाला दिसत नाही, आमच्यासाठी पण काहीतरी करा. मग अशा तऱ्हेने हळूहळू त्या ठिकाणी घेऊन कोल्हापूर चालू झालं. म्हणजे सगळी एलपीटी लो पॉवर ट्रान्समिशन चालू झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रभर दिसायला लागलं. आपण बोलणार आहोतच आणि आपले आणि नंतर तर दिल्ली, चेन्नई, कलकत्ता असे जाळं म्हणतो आपण त्याला. मेट्रो सिटीज पण सुरू झाला. आपले प्रेक्षक आता सहभागी होऊ लागलेत. उषा बेडेकर आपल्याशी बोलतायत दादरहून. नमस्कार. आता दूरदर्शनचं जे सरकारी चॅनल वाहिनी चालू आहेत ती आता चालू आहे, पण तेव्हा असंख्य वाहिन्यांच्या स्पर्धेत ही वाहिनी चालू ठेवण्यासाठी काही नवीन उपक्रम तुम्हाला चालू करावे लागले का, असं मला किरणताईंना विचारायचं आहे. आणि ते चालू ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी काही त्रास झाला का, आणि ते करण्यासाठी कोणाची मदत झाली का? बर. तुमच्यासारखे रसिक प्रेक्षक असल्यामुळे आम्हाला कार्यक्रम करताना कधीही त्रास झाला नाही. उलट आम्ही नवीन काहीतरी जे तुमच्या समोर मांडत होतो त्याची तुमच्याकडनं पावती मिळाल्यानंतर आम्ही अगदी धन्य व्हायचो खरं म्हणजे. आणि जरी सरकारी माध्यम होतं तरी 1990 नंतर आम्हाला स्वायत्तता मिळाली. प्रसार भारती अस्तित्वात आलं आणि प्रसार भारतीमुळे काही बदल झाले. म्हणजे आम्ही स्वतंत्र झालो. त्यावेळेला जरी असं वाटलं की आपण सरकारी माध्यमात आहोत तरी आम्हाला कसलाही त्रास झाला नाही. म्हणजे अशी बंधनं कधीच आली नाहीत की हे दाखवू नका, ह्या बातम्या दाखवू नका, हा कार्यक्रम अशा प्रकारे करू नका. त्यामुळे खरं म्हणजे हे जे काही हे झालं, हा जो काही बदल झाला तो इतका स्मूथ झाला की इथनं तिथे आम्ही अलगदपणे जाऊन पडलो. सरकारी माध्यमातून एकदम प्रसार भारतीमध्ये. पण कधीच त्याचा उपद्रव कधीच झाला नाही आणि चांगले कार्यक्रम करायला आम्हाला कायमच प्रोत्साहन मिळत गेलं. नाही किरण ताई, असं आहे ना, कारण आपल्याला फरक याच्यासाठी नाही पडला की आधी भारत सरकार होतं, मग स्वायत्त आली, परंतु कार्यक्रम बनवणं, श्रोत्यांच्यासाठी दर्शकांसाठी कार्यक्रम बनवणं, दररोज चांगले नवीन कल्पना देत राहणं आणि त्याचे कार्यक्रम तुमच्याकडून पावती मिळवण्यासाठी, पसंतीची पावती येण्यासाठी नेहमी आम्ही झटतच असतो. त्यामुळे सरकार गेलं आणि स्वायत्त बोर्ड आलं, खाजगी काय की सरकारी आहे, हा काही प्रश्नच येतो. उपद्रव कधीच झाला. कार्यक्रमांचा दर्जा तोच ठेवणं आणि अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत अधिक चांगल्या पद्धतीने पोहोचणं हेच मूळ उद्दिष्ट असल्यामुळे बरोबर तसा प्रवास किरणताई म्हणतात तसा सुकर झाला. आपण आणखीन बोलणार आहोत याबद्दल, पण एका ब्रेक नंतर कार्यक्रमात स्वागत. आज भारतीय प्रसारण दिन आहे आणि त्यानिमित्ताने आपण बोलतो आहोत. डॉक्टर किरण चित्रे आणि तनुजा कानडे आपल्या बरोबर आहेत. या दोन्ही माध्यमांची स्वरूप बदलत गेलीत जसजसा काळ पुढे गेला त्याप्रमाणे, आणि ते बदलणं गरजेचं सुद्धा असतं. तर तुम्हाला काय वाटतं कानडे मॅडम की आकाशवाणीच्या एकंदरीत या स्वरूपामध्ये कसा प्रवास झाला, टप्पे कोणते कोणते आले वेगवेगळे? रेडिओ सुरू झाला, समाजाप्रमाणे कार्यक्रमांची रचना करून ते प्रसारण सुरू झालं. तेव्हा स्थिती होती की बाहेर संगीत नाटकांची ज्याला चलती होती, पण चित्रपट तेवढा नव्हता. पण मूक चित्रपटानंतर जेव्हा तो बोलायला लागला तेव्हा लोकांचं सगळं अट्रॅक्शन त्या चित्रपटांकडे वळलं. मग आकाशवाणीचं काय? मग आकाशवाणीला तेव्हा मग चर्चा सुरू झाली की चित्रपटांमुळे आकाशवाणीचं अस्तित्व धोक्यात वगैरे वगैरे. मग लोकांची गरज, आवड लक्षात घेऊन सुरू झाली विविध भारती. अच्छा. की जी त्याच्या अगोदर हिंदी गाणी किंवा हिंदी गीतांना तेवढी जागा नव्हती कार्यक्रमांमधून. एखाद दुसरा अर्धा तासाचा असू शकतो. पण मग ठरवलं गेलं की अच्छा लोकांना हे आवडतं आणि बाहेर आता हिंदी चित्रपटांचा सुवर्ण काळ सुरू झाला. म्हणजे त्याला आपण आता त्याला सुवर्ण काळ म्हणतो. तर ते लक्षात घेऊन मग सुरू झाली ही विविध भारती. विविध भारती सुरू झाल्यावर मग कळलं की आता आमचा प्रेक्षक श्रोता आमच्यापर्यंत सुरू झाला, परत आलाय आपल्याकडे. आणि तेव्हा काय केलं माहिती, हे चित्रपटांची साऊंड ट्रॅक सुरू झाले. म्हणजे जे फक्त दृश्य श्राव्य माध्यम आहे म्हणतात ते, पण त्यांनी काय करावं तर ते चित्रपटांचे ओरिजिनल सुरू केली, ध्वनी फीत. त्यानंतर कळायला लागलं की बाहेर पुन्हा मग थोडासा पैसा, थोड्याशा जाहिरातींचं युग सुरू झालं. जाहिराती बाहेर दिसायला लागल्या रस्त्यावर वगैरे. तर मग चला आकाशवाणीने पण ठरवलं की आपण पण जाहिराती देऊया, पण त्या फक्त मग विविध भारतीवर. अच्छा. जे आमचे नेहमीचे पीसी जे आहेत, म्हणजे सुरू केले होते लोकांच्या मनोरंजन शिक्षणासाठी, तिथे बिलकुल नाही. तुम्ही फक्त विविध भारतीलाच जाहिराती देऊ शकता.
आजही तेच ब्रीदवाक्य की पैसा मिळतो म्हणून नाही, आमचे जे नीती नियम जे ठरवून दिलेत तेवढ्यातच आम्ही जाहिराती स्वीकारतो. बर. त्याच्या पलीकडच्या जाहिराती आम्ही नाही म्हणतो की नाही आमच्या नियमात नाही बसत. म्हणजे पैशांसाठी आकाशवाणी काम नाही करत. आकाशवाणी काम करते त्या श्रोत्यांसाठी ज्यांच्यासाठी तिची रचना तिला निर्माण केलं गेलं, ज्याला आपण कटिबद्ध म्हणतो तशा पद्धतीने, कटिबद्ध. ज्या श्रोत्यांसाठी आहोत. नंतर मग कळलं की समाजामध्ये समाज प्रबोधन सुरू झालं, जनजागृती सुरू झाली, राजकीय वारं सुरू झालं, तर लोकांना न्यूजची गरज वाटायची लागली. मग तिथे सुरू केल्या बातम्या तर 36 साली सुरू झाली. बातम्या अगोदर सुरू झाल्या, नंतर विविध भारती सुरू झाली. ते समाजाचं बदलतं रूप सुरू. त्याच्यानंतर बातम्या, संगीत कार्यक्रम, संगीतिका, जे श्रोत्यांसमोर संगीताचे कार्यक्रम सादर केले जाऊ लागले. बाहेर लोक दुसऱ्या कार्यक्रमांना हजेरी लावत होते, तर चला आपण पण आपले पण संगीताचे कार्यक्रम जे आम्ही आकाशवाणीवर रेकॉर्ड करतो ज्या कलाकारांना, त्यांना श्रोत्यासमोर सादर केलं गेलं. बरोबर. त्याच्यानंतर मग कळलं की टीव्ही सुरू आला. झालं पुन्हा एकदा म्हणाला की टीव्हीमुळे आता आकाशवाणी संपली ना. मग काय होणार, टीव्ही. परंतु ते म्हणतात ना की आगीत सोनं जितकं तापतं तितकं ते जास्त बाहेर येतं, झळाळून येतं. त्या झळाळीतून एक बाहेर आलं FM बँड. आणि FM बँडनी ती पुन्हा जे काय आव्हानं होती ती मागे सरकवली आणि FM बँडनी आज जी सुरुवात केली, जी आज लोकांच्या खिशात आणि कानात रेडिओ पोहोचला. म्हणजे दर वेळेला आलेल्या वेगवेगळ्या आव्हानांना तेवढंच छान उत्तर देत आकाशवाणीचा प्रवास असा नेहमीच सुरू राहणार. आणि मला असं वाटतं की जेव्हा संकट येतात किंवा काही अडथळे समोर येतात तेव्हा आपण आपली शक्ती जास्त आणि त्याहून जास्त चांगलं काम करतो. क्या बात. ते आकाशवाणी करते. आपण दूरदर्शनकडे वळूयात, पण एक फोन घेऊया. बदलापूरहून प्रसाद जोशी आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो. नमस्कार सर, बोला. हा नमस्कार मॅडम. दोघींनाही मला दोघींचंही भरपूर कौतुक करायचं, कारण ही प्रसार माध्यम आहे, त्यांच्यासोबतच आम्ही लहानाचे मोठे झालो. प्रथम कानडे ताईंना सांगायचं की लहानपणी शाळेत जाताना आकाशवाणी पुणे सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत असं म्हटलं की शाळेत जायची वेळ झाली याची आठवण व्हायची. नंतर कामगार सभांचा कार्यक्रम असायचा, तेव्हा देखील दुपारी शाळा असेल तर शाळेत जायची वेळ व्हायची. बातम्या आहेत, नंदकुमार कारखाने ते अजूनही आठवतात. आणखी दुसरं असं की आकाशवाणी काय दिलं नाही तर बाल दरबार सारखे लहान मुलांसाठी कार्यक्रम दिले. आणखी खेडोपाडी राहणाऱ्या ज्यांना गाण्याची आवड आहे त्यांना प्रभा अत्रेंचा मारुडे ऐकवला. किरण चित्रे असं सांगतो की त्यांनी सुद्धा त्या पूर्वी खूप छान कार्यक्रम सादर व्हायचे. सुहासिनी मुळगावकरांचा कार्यक्रम अजूनही त्यांचं सादरीकरण आठवतं. नंतर कुमार गंधर्वांचा कार्यक्रम भावावरती केलेला, तो म्हणजे अत्यंत म्हणजे गाणं शिकणाऱ्या लोकांनी आवर्जून बघावा. असं काय दिलं नाही. आकाशवाणी, दूरदर्शननी अनेक चांगले प्रोग्राम दिले, लोकांवर संस्कार घडवले आणि अजूनही ते अग्रणी आहेत. तर तुम्ही असंच उत्तर रसिकांना चांगले कार्यक्रम पेश करत राहा. धन्यवाद सर, धन्यवाद. तुम्ही खूप छान तुमचे विचार मांडलेत आणि क्षणात आपण इतिहासामध्ये जातो, कारण आपण त्याच्याशी इतके जोडले गेलेलो असतो वेळेनुसार. कारण वेळ आणि ती अगदी काटा या सेकंदावर आला की हे प्रक्षेपण सुरू होणार म्हणजे होणारच. हे जे काही आपण एक सगळ्या पोहोचवलेलं आहे सगळ्यांपर्यंत. बोलायचंय की त्यांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या लहानपणाच्या, त्या आपल्या पण आहेत. जसं माझे आई वडील हवा महल ऐकायचे रात्री, त्यावेळी आम्हाला सगळ्यांना सक्तीने गप्प बसायला सांगितलं जायचं. आयदर झोपून घ्या किंवा तोंडावर बोट ठेवून गप्प बसा. का तर त्यांना ते हवा महल ऐकायचं असायचं, छायागीत ऐकायचं असतं, बेला के फुल, किंवा सकाळी हे ताई भाऊ कृतानिक नमस्कार, बरं का दादा, बरं का ताई, ते ऐकणं म्हणजे असं वाटायचं भाऊ काय बोलतायत, खूप छान छान बोलतायत. तर ते त्यावेळेचे अनुभव मग आकाशवाणीमध्ये जेव्हा दाखल झालो तेव्हा ते उपयोगी पडले. खूप खरंय, अगदी खरंय. आपण दूरदर्शनच्या एकंदरीत प्रवासाबद्दल आणि जे काही टप्पे वेगवेगळे आले ह्याच्यामध्ये त्याच्याबद्दल बोलणार होतो. दूरदर्शन मगाशी सांगितल्याप्रमाणे 1972 मध्ये अस्तित्वात आलं. मुंबई दूरदर्शन. मग हळूहळू टप्प्याटप्प्याने ते वाढलं. 1980 मध्ये आपल्याकडे एशियाडचा जो इव्हेंट झाला मोठा, तर त्यामुळे खूप क्रांतिकारक बदल झाला. खरी गोष्ट. तेव्हा वसंतराव साठे होते आपले R&B मिनिस्टर आणि इंदिरा गांधी होत्या पंतप्रधान. तर त्यांनी ठरवून आपण आता कलर टीव्ही करूया, रंगीत चित्रवाणी
ही त्यावेळेला अस्तित्वात आली. बरोबर. हा फार मोठा क्रांती होती क्रांतिकारी ही बदल होता. प्रसारणामधली. आणि त्यामुळे सगळीकडे सगळ्या कार्यक्रमांमध्ये एक जान आली. हो, हा, कारण सगळं रंगीत रंगीत इतकं छान दिसायला आपण लागलं. जसं इतर वेळेला बघतो तसंच आता टीव्ही सुद्धा दिसायला हो. लागला, कलर. म्हणजे आम्ही ब्लॅक अँड व्हाईट मध्ये पण काम, हो. श्वेत ह्याच्यात पण काम केलेलं आहे. पण त्याच्यानंतर रंगीत टीव्ही आल्यानंतर एकदम अरे वा रंग. पण त्याच्यामुळे आणखीन एक जबाबदारी आली की रंगाची रंगसंगती तुम्ही सेट मध्ये दाखवायला पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही जेव्हा कार्यक्रम करता तेव्हा तुम्ही पार्टिसिपंट जे असतात त्याच्यामध्ये सहभागी कलाकार त्यांनी काय घातलंय, काय घालावं, काय घालू नये, विशेषतः काय घालू नये आणि काय मग कसं दिसेल याचं भान एक आम्हाला निर्माती मंडळींना आलं आणि त्याचा विचार आम्ही करायला लागलो आणि त्याप्रमाणे कार्यक्रमाचं सादरीकरण व्हायला लागलं. मग तिथूनच लाईव्ह पण आपण म्हणूयात का प्रसारण तोच काळ होता? 90 साली साधारणपणे आणखीन बदल झाला. अच्छा. आणि त्यावेळेला काय झालं की 90 मध्ये स्वायत्तता मिळाली हो. दूरदर्शनला. हो. आणि त्या जेव्हा प्रसार भारती अस्तित्वात आली त्याच्यानंतर जेव्हा आपण बघितलं आपण हळूहळू लाईव्ह कडे पण जात होतो की क्रिकेटच्या मॅचेस, एशियाडचं पण कितीतरी प्रक्षेपण लाईव्ह हो, असे हो. ते पण आपण पाहत होतो. आणि याप्रमाणे मग लाईव्ह बघताना काही चांगल्या गोष्टी पण आपण पाहू शकत होतो आणि काही आपल्याला हादरवणाऱ्या गोष्टी पण आपण पाहू शकत खरी होतो. गोष्ट. विशेषतः आपण जेव्हा राजीव गांधी कोलंबोला गेले तेव्हा एक दस्ता त्यांच्यावर जेव्हा हल्ला झाला तर तो भाग आपण पाहू शकलो लाईव्ह. किंवा त्यांच्यावर जेव्हा बॉम्ब हल्ला झाला त्यावेळेला पण आपण ते पाहू शकलो. तर अशा तऱ्हेने लाईव्ह कडे आपली वाटचाल चालू झाली आणि विस्तार वाढत गेला आणि मग खूप वेगवेगळ्या आणखीन प्रवास त्याचा नंतरचा आणखीन सुरू झाला. एकंदरीत कार्यक्रम जेव्हा ठरवले जातात की एक असं म्हणतात की एक टार्गेट ऑडियन्स असतो, जर आपण टीव्हीच्या बाबतीत बोलायला गेलो तर तसं एक टार्गेट श्रोता सुद्धा असतो. मग त्याच्या वेळा ठरवणं, त्या कार्यक्रमांची आखणी करणं, ही प्रोसेस सुद्धा खूप छान असेल. बिलकुल. खूप त्याच्यावर विचार केला जात असेल की हे आवडणार आहे का नाही आवडणार आहे, मग ते कशा पद्धतीने पोहोचवायचं. हा विचार पोहोचवायचा तर आहे पण तो अशा पद्धतीने पोहोचवून चालणार नाही, मग कसा. या सगळ्या एकंदरीत या रूपरेषेबद्दल कानडे मॅडम काय सांगाल तुम्ही? हा, खरं म्हणजे ही कुठल्या श्रोत्यासाठी कुठल्या टार्गेट ऑडियन्ससाठी कुठला कार्यक्रम किती वाजता द्यायचा हे तर खूप आधीच ठरवलं गेलंय. जे जुने जाणते ब्रॉडकास्टर होते त्यांनी सुरुवातीपासून पहिला जो होते ते लायन फिल्डन त्यांच्यापासून ती सुरुवात झाली की. आणि मध्यंतरी मी एक पुस्तक वाचलं, सहवास, के.डी. दीक्षितांचं. दीक्षित साहेब आमच्या आकाशवाणीचेच होते, तर मुंबईत सुद्धा होते. तर त्याच्यात ते वाचताना गेलं, अरे आपली ही आकाशवाणी अशी होती. आता तर ती मला तशीच वाटते, म्हणजे जनरल वाटते की त्या काळी नाटक कसं सुरू झालं, किती वेळा त्याची आठवड्यातून ते 15 मिनिटाचं कधी द्यायचं, 30 मिनिटाचं कधी, 1 तासाचं कधी आणि 3 तासाचं कधी. कधी काळी मोठी मोठी नाटकं आकाशवाणीवरून जात होती. परंतु बाहेर आता समाज जसा बिझी होत गेला, त्यांचा वेळ कमी होत गेला, तर आम्ही नाटकांचा अवधी कमी झाला. आता नाटक देतो, 3 तासाचं नाटक आजही जातं, पण ते 3 महिन्यातून एकदा किंवा दिवाळी पहाट नावात 5 दिवस सलग मोठी नाटकं जातात दुपारची. आता दिवाळीमध्ये सगळ्यांसाठी तो आनंदाचा भाग असतो. तर जसं युवाणीचे कार्यक्रम 5 वाजता तर सगळीकडे 5च वाजता येणार, कारण तेव्हा युवक घरी असेल. परंतु आता आम्ही बदललाय थोडा, काही कार्यक्रमांचे वेळ बदलले गेलेत, कारण आजचा युवक संध्याकाळी 5 वाजता घरी असतो की क्लासला जातो. तो परत कधी येईल ते पाहून बघतो. जसं आपल्या गृहिणींसाठी दुपारचा वेळ, त्यांचं घरची सगळी कामं संपली, आता त्यांच्याकडे थोडा निवांत वेळ आहे, तर चला 1 वाजता कार्यक्रम ठेवा, 2-3 पर्यंत तो कार्यक्रम चालतो. मी म्हटलं तसं की ही एकंदरीत प्रोसेस जी आहे ह्याच्या मागे जे विचार मंथन होत असतं सतत, ते सुद्धा इतकं इंटरेस्टिंग असतं किंवा इतकं क्रिएटिव्ह असतं. तुम्ही काय सांगाल त्याच्याबद्दल? आमच्याकडे सुरुवातीला संध्याकाळी 6 ते 10 असं ट्रान्समिशन असायचं आणि त्यावेळेला किलबिलनी सुरुवात व्हायची, आठवत असेल तर. मी काही कॉम्पेरिंग केलं. तर ते त्यावेळेला मुलं शाळेतून येण्याची वेळ असते आणि मुलांना थोडासा एक दिलासा, आपल्या म्हणजे छान मौज मजा करूया टीव्ही, आणि तेवढी परवानगी पण होती असायची. हो, तुम्ही बघू शकता. त्यामुळे ते किलबिल बघितलं जायचं.
मग हळूहळू कामगार विश्व जेव्हा माणसं घरात यायची आपल्या कामावरनं, मग त्यांना ते बघता यायचं. मग त्यांच्या कॉम्पिटिशन्स, त्यांच्यासाठी हेल्थ प्रोग्राम्स, असं तो एक ठरलेला असायचा. आठवड्याचं शेड्यूल असायचं आणि त्याच्यामध्ये ही कार्यक्रमांची विभागणी केलेली 9 वाजता नाटक, कारण नाटक तोपर्यंत जेवण वगैरे संपलेलं असेल. एक आठवणी नाटकाबद्दलची आमचे बुखारी साहेब जेव्हा स्टेशन डायरेक्टर मुंबई होते, ही जुन्या जमान्याची गोष्ट आहे. तर नाटक सुरू झालं तोपर्यंत त्यांचं जेवण झालेलं होतं आणि ते शतपावली करत होते. रेडिओ ऑन असणारच. ऐकताना त्यांच्या लक्षात आलं की जो नोकराचं काम करतोय तो कलाकार त्याचं पात्र ठीकसं करत नाहीये, नीट त्याच्याकडून होत नाहीये. ते त्याच वेशामध्ये खाली उतरले. स्टेशन डायरेक्टरचं बिल्डिंग मध्ये 6व्या मजल्यावर. तर ते खाली उतरले, स्टुडिओत आले आणि त्याला आमचं नाटक म्हणजे वाचून आम्ही स्क्रिप्ट बघून याच्यासमोर करतो. ते हळूच गेले आतमध्ये आणि त्याला सांगितलं तू बाहेर जा, आणि पुढचं नाटक त्यांनी कंटिन्यू. म्हणजे आणि नोकराची भूमिका, असं नाही की मेन रोल, जादा स्पेसेस. आणि ते स्टेशन डायरेक्टर खूप मोठी पोस्ट आणि खूप मोठा माणूस, विद्वान माणूस, परंतु नोकराचा रोल बरोबर जमत नाहीये, लोकांना आवडणार नाही, त्यांनी सुद्धा केला. म्हणजे परफेक्शन साठी तत्पर असायची मंडळी. खरंच. आणि इन्व्हॉल्वमेंट सुद्धा. हे आपलं चॅनल आहे, आपल्या चॅनलवरून एखादा कार्यक्रम जातोय म्हटल्यावर त्याचा दर्जा छानच असला पाहिजे, चांगलाच असलं पाहिजे, कुठेही ते कमी पडता कामा नये. आणि रात्री 10 वाजता आम्हाला डिमांड असते, श्रोत्यांची मागणी असते की क्लासिकल संगीत, तिथे शास्त्रीय संगीत असावं, की त्यांना ते झोपण्याच्या वेळेला शांत मधुर संगीत ऐकायचं. अगदी म्हणजे श्रोत्यांच्या आवडीचा क्रम आणि बाहेर प्रचलित असलेला क्रम, जीवनक्रम, तो वेगळा वेगळा. खरी गोष्ट. पण आम्ही देतो, पण त्याचा मेळ घालण्याचा एक प्रयत्न करतो. जरूर. ह्या दोघींना अजूनही बऱ्याच गोष्टी विचारायच्या आहेत, पण कार्यक्रमात आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत आणि पुन्हा आपली भेट होणार आहे. ब्रेकनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज भारतीय प्रसारण दिन आहे आणि त्याच निमित्ताने आपण आज बोलतो आहोत आकाशवाणी आणि दूरदर्शन ही जी आपली आवडती प्रसार माध्यमं आहेत त्यांच्याबद्दल. आकाशवाणीतर्फे वेगवेगळे उपक्रम सुद्धा राबवले जातात. म्हणजे एकतर रेडिओवर छान छान कार्यक्रम देणं, माहिती, मनोरंजन हे आहेच, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा आणखीन उपक्रम राबवले जातात. काय सांगाल त्याच्याबद्दल? दोन प्रकार आहेत हे उपक्रमाचे. जसे आम्ही श्रोत्यांच्यासाठी स्पर्धा घेतो, कार्यक्रमांचा गुणवत्ता राखणं, नीट नवीन कल्पनांनी युक्त असलेले कार्यक्रम सादर व्हायला पाहिजे. मग त्यासाठी नवीन कलाकार शोधणं, नवीन टॅलेंट हंट करणं. तर रेडिओ नाटक लेखन स्पर्धा, अच्छा, कविता स्पर्धा, युवाणीच्या काही विषय देऊन युथ कडून काही स्पर्धा घेतो आम्ही त्याच्यासाठी. ह्या झाल्या श्रोत्यांसाठीच्या स्पर्धा. परंतु आमच्यामध्ये पण आम्ही कार्यक्रम अधिकाऱ्यांनी पण आपल्या कार्यक्रमावर जास्तीत जास्त लक्ष देऊन जास्तीत जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न. तुम्हाला स्वतःला 6 बक्षिसं मिळालेत त्याच्यामध्ये. हा, ते त्याचमुळे स्पर्धा सुरू केली. स्पर्धा जर घेतली नसती तर कळलं नसतं की आपण आपल्यामध्ये काय नक्की पोटेन्शियल. ही स्पर्धा घेण्याची प्रथा सुरू झाली 1974 साली. 76ला दूरदर्शन बाजूला झालं, पण 74ला ही स्पर्धा सुरू झाली. की ही स्पर्धा मला आकाशवाणीचे नियम, आकाशवाणीची रचना ज्या नियमांच्या वर केली गेलीये ती मला अतिशय आवडते. किंवा असं वाटतं की त्याच्यामध्ये असं बघितलं, विचार केला तर वाटतं अरे हा, हे असंच केलंय, असं बदलायचा प्रयत्न करूया का? तर नाही, जे केलंय ते व्यवस्थित आहे. जसं हे आकाशवाणी स्पर्धा, सगळ्या भारतीय भाषांमधून तुम्हाला स्वातंत्र्य आहे की तुम्ही नाटक बनवा तुमच्या भाषेत, तुम्ही संगीतकार बनवा, तुम्ही रूपक बनवा, युवकांचे कार्यक्रम, महिलांचे कार्यक्रम, फॉर्मॅट पण तुमच्या आवडीचा. तुम्ही तो ड्रामा फॉर्मॅट घ्या, म्युझिकल ऑपेरा घ्या, केस डॉक्युमेंटरी घ्या, ती तुम्ही इनोव्हेटिव्ह काही तुम्हाला करायचं. आणि इनोव्हेटिव्हची पण एक स्पर्धा असते की काही इनोव्हेशन आहे त्या कार्यक्रमामध्ये, तर इनोव्हेटिव्हचं प्राइज ते मला पण ते पण मिळालं. अरे वा. तर ते कारण तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिलंय, खुलं स्वातंत्र्य की तुम्हाला आवडीचा विषय, आवडीची भाषा, आवडीचा फॉर्मॅट घ्या, तुम्हाला जे कलाकार हवे, जे तज्ज्ञ आहेत, कुठून कुठे कुठपर्यंत जायचं. मग अॅन्युअल अवॉर्डचं प्रोडक्शन बनवतो म्हटल्यावर ना थोडीशी आमच्या कार्यक्षेत्राच्या बाहेरचे आर्टिस्ट बोलवायचे. SD बोलत हा येऊन येऊ दे, पत्र मी लिहितो, त्यांना मी सांगतो की त्यांना पाठवा, असं स्वातंत्र्य दिलं जातं. आणि गंमत अशी की तुमचं नाटक ऐकलं जातं, जज परीक्षक बंगाली ऐकतात, मराठी ऐकतात, कन्नड ऐकतात, कोकणी ऐकतायत, आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्राइज मिळतं. मग ते उरिया जास्त प्राइज घ्यायचा, उरिया.
पण ह्या मला नाटकात पण सगळ्या मिळालं. म्हणजे हे सगळं जे केलं जातं ते अल्टिमेटली नंतर तुम्ही तुमच्यामध्ये ज्या स्पर्धा होतात त्याचा आउटपुट म्हणून तुम्ही श्रोत्यांना अधिकाधिक चांगलं कसं काय देऊ शकता हाच त्याच्या मागचा उद्देश त्याच्याने आपले विचार आपल्या खुलतात. आपल्या कल्पना मनात ज्या असतात त्या ह्या निमित्ताने आपण करायला काही सांगतो. बरोबर. असं नाही की मला वाटलं आणि मी केलं, ते ऑन पेपर जातं प्रपोजल, एसडी कडे जात होतं त्या काळात, आणि त्यांच्याशी चर्चा करून तो ठरतं की हा हे तू बनवू शकते. असं नाही की मला वाटलं आणि मला स्वातंत्र्य मी करू काही. पण त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे त्यामुळे काहीतरी बाहेर येत होतं. कोणीतरी आपल्याला कारण द्यायला पाहिजे ना. मी कार्यक्रम, आणि आपण आपल्यातच जंग राहू नये. हा मी खूप छान कार्यक्रम करते, माझा कार्यक्रमच खूपच चांगला. नाही बाबा, सगळ्यांचे एकत्र येतील, तेच ठरवतील, आणि तेव्हा तुम्ही बघा तुम्ही कुठे आहात. बरोबर. त्यामुळे अशा स्पर्धा श्रोत्यांसाठी आणि आमच्यासाठी, कार्यक्रम अधिकाऱ्यांसाठी घेणं ही गरजेची गोष्ट होती. आणि ती आमची तेव्हा 74 पासून सुरू आहे, जी आज तागायत आहे. माझ्या बक्षिसांचा तुम्ही उल्लेख केला त्यामुळे मी सांगते, हे बक्षीस जे आहे 12-13 साली आम्हाला रेव्हेन्यू बद्दल मिळाले. मला ह्याच्या आधी कार्यक्रमांबद्दल मिळत होती, परंतु सध्या मी कमर्शियल विभागात काम करते मुंबईच्या. महाराष्ट्र, आमचा विभाग महाराष्ट्र आणि गोव्याच्या जाहिराती गोळा करतो, जाहिराती पाहतं. तर आम्हाला ते एक प्राइज मिळालंय. नंबर 1चं बक्षीस आहे आमच्याकडे. आणि मागच्या वर्षासाठी 14-15 वर्षासाठी, 14-15 काळाचं सालासाठी आम्ही क्यू मध्ये आहोत. बर, शुभेच्छा तुम्हाला. आकडा असं सांगतोय की आम्ही होप्स ठेवू, आशा आहेत. पण मला तुम्हाला असं विचारायचंय चित्रे मॅडम की आता तुम्ही प्रोड्युसर म्हणून या बाबतीत मी एक सांगते, आमच्याकडे फार बदल होत गेले. टेक्निकली पण बदल झाले पुष्कळ. मला तेच विचारायचं होतं. आमच्या आधी सुरुवातीला जे स्टुडिओ रेकॉर्डिंग व्हायचं तेव्हा मोठ्या टेप्स असायच्या, 2 इंचाच्या, खूप मोठं असं ते चक्र असायचं, आणि ते स्पूल म्हणतो आपण तशा मोठं असायचं, ते असं वरती बसवायला लागायचं. रील. आणि ते बसवून मग ते त्याच्यावर रेकॉर्ड केलं जायचं, स्टुडिओतलं रेकॉर्डिंग. त्यानंतर हळूहळू बदललं, टेक्नॉलॉजी बदलत गेली आणि ते छोट्या टेपमध्ये आलं. आणि मग लो बँड, हाय बँड असं रेकॉर्डिंग आम्ही करायला लागलो. हळूहळू तेही गेलं, मग बीटा कॅमेल, आणि मग त्याच्यानंतर आता इतकी टेप असते छोटी. पण ह्या सगळ्या चेंजेस मध्ये तुम्ही त्याच्याबरोबर जोडून घेतलं. म्हणजे मी फार भाग्यवान आहे की मी सगळा बदल मी बघितला, आणि त्या सगळ्या तांत्रिक बदलांमध्ये मी काम करत राहिले. त्यामुळे मला खूपच छान वाटतं. आता हे सांगताना मला खूप बरं वाटतंय. जसं आकाशवाणी ही मागे नाही त्याच्यात. इथे दोन्ही माध्यम जी आहेत ना ती आमच्या खूप लाडकी आहेत, आवडीची आहेत. आणि आम्हाला इतकी सवय आहे की आकाशवाणी म्हटल्यानंतर आम्ही लगेच दुसरं नाव दूरदर्शन घेतो. आणि दूरदर्शन माझ्यासाठी परक नाहीये, घरचंच आहे ते. पण आकाशवाणीमध्येही डिजिटल जे सुरुवात झाली की आम्ही तेव्हा टेप्सवर काम करायचो, स्पूलवर असायचे ते स्पूल. आणि एडिटिंगसाठी हे फार त्रासदायक असायचं, कारण तुम्हाला नाटक तयार करायचंय, ओरिजिनल आवाज जो कलाकारांचा आवाज रेकॉर्ड केलाय स्पोकन वर्ड, तो एका टेपवर आहे, एका मशीनवर आहे, दुसरीकडे म्युझिक आहे, आणि साऊंड इफेक्ट्स हवेत. एखादा छोटासा तुकडा कुठेतरी ठेवलाय, मग रेकॉर्ड घे. 5-6 मशीन्स घेऊन तुम्ही 2 हातांनी काम करणं, अर्थात सहायक पण सोबत असायचे. तर ते थोडंसं त्रासदायक होतं, पण ती पण एक वेगळी मजा होती. असं वाटतं की त्याच्यात जास्त चॅलेंज होतं. चॅलेंज खूपच होतं. परंतु आता जसं आम्ही ओबीला मोठे मोठे मशिनरी घेऊन जात होतो, आता आम्ही छोटासा कॉम्पॅक्ट रेकॉर्डर घेऊन जातो, आणि काहीच नाही तर आम्ही मोबाईल मधून पण ते प्रक्षेपण करतो, की मोबाईलवर पण त्याला घेतो आणि ते स्टुडिओमध्ये तो सिग्नल देतो. खूप वेगवेगळे टप्पे टेक्निकली सुद्धा या दोन्ही माध्यमांनी पाहिलेले आहेत, आणि म्हणून त्यांचं महत्व कायम राहतं. आणि मग ह्यांनी जसं सांगितलं तसं आमच्याकडे पण, आणि दृश्य माध्यम, दृकश्राव्य असल्यामुळे आम्हाला एखादा साऊंड इफेक्ट त्याच्यामध्ये द्यायचा असेल, त्या व्हिज्युअलला द्यायचा असेल, तर आम्हाला खूप नक्षी करायला लागायची. आणि ते नक्षी करता करता आपण परफेक्शनला पोचतो की नाही हा एक विचार मनात असायचा, आणि ते आम्ही करायचो. त्यामुळे खूप छान वाटायचं. म्हणजे शिकायलाही मिळालं पुष्कळ, आणि त्या शिकण्यातून आम्ही परफेक्शनला पण गेलो. प्रोड्युसर म्हणून तुम्ही खूप वेगवेगळे कार्यक्रम केलेले आहेत. एखादा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला पाहिजे यासाठी एक प्रोड्युसर कोणत्या कोणत्या गोष्टी विचारात घेतो, किंवा आताचे जे येणारे आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? नाही, काय असतं की हे सगळं प्रोसेस तुमच्या मनात असते. बरोबर. तुम्हाला लोकांना हे द्यायचंय,
मग ते तुम्ही कशात किती पद्धतीने देऊ शकता त्याचा विचार तुमच्या मनात असला पाहिजे. आणि त्यातली चांगल्यात चांगला फॉर्मॅट कुठला असेल की आपण तात्काळ पोचू. त्याच्यासाठी सुरुवात जेव्हा तुम्ही कार्यक्रमाची कराल ती अशी असली पाहिजे, इतकी तुमची आकर्षक सुरुवात कार्यक्रमाची असली पाहिजे की प्रेक्षक खिळून राहायला पाहिजे, हल्लाच नाही पाहिजे. प्रेक्षकाला वाटलं पाहिजे की हे बघायलाच पाहिजे, आपल्याला हे काय केलं हे बघायला पाहिजे. आणि ते बघता बघता त्याचं असंही व्हायला पाहिजे, इन्व्हॉल्वमेंट व्हायला पाहिजे कार्यक्रमामध्ये बघताना प्रेक्षकाची. आणि मग तो कार्यक्रम इतका छान झाला पाहिजे, चढत गेली पाहिजे त्याची ही. आणि गुणवत्ता चढत गेल्यामुळे ते काय होतं की आपोआपच प्रेक्षकाला असं वाटतं की नाही हे पाहिल्याशिवाय गत्य आपल्याला पाहिलंच पाहिजे, एंड काय आहे याचा. आणि मग शेवट तेवढा परिणामकारक तुम्हाला करता आला पाहिजे की ज्यामुळे प्रेक्षकांच्या मनामध्ये ते प्रोडक्शन, त्या कार्यक्रमाची निर्मिती त्यांच्या मनात ठसली पाहिजे, कायमस्वरूपी राहिली पाहिजे. आणि असे सगळे कार्यक्रम असेच केले पाहिजेत असं आमच्या मनात असल्यामुळे खूप तऱ्हेचे कार्यक्रम केले, पण ते सगळे ह्या विचारांनी केले आणि म्हणून ते प्रेक्षकांना आवडले, इतके आवडले आहेत. आपण एक फोन घेऊया आणि मग आपण ह्याला कंटिन्यू करूया. चालेल. प्राजक्ता मुळे आपल्याशी बोलतात मुलुंडहून. नमस्कार. हॅलो प्राजक्ता मुळे. हॅलो हॅलो. त्या बहुतेक आपल्याशी नंतर पुन्हा संपर्क साधतील, आता संपर्क होऊ शकत नाही. तुम्ही जोडून काहीतरी जोडून मी किरणताईंच्या विधानाला पुढे नेते की कार्यक्रम अधिकारी म्हणून एक धोका नेहमी मी मनात ठेवत होते किंवा तो येत होता की ह्यांना जर माझा कार्यक्रम आवडला नाही तर अतिशय सोपी गोष्ट आहे की ते बटन बंद करते. बटन बंद केला तर त्याच्या पुढे मी जे काही करेन त्याचा काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे प्रत्येक ओपनिंग आकर्षक असलीच पाहिजे. पण माझ्यासाठी तर ती दर मिनिटं, तो पुढचं मिनिटं, त्याच्या पुढचं मिनिटं, त्याच्या पुढचं मिनिटं, अप टू 20 किंवा 30 मिनिट ते प्रेक्षकांना प्रवृत्त करायला पाहिजे. श्रोत्यांना त्यांनी प्रवृत्त केलं पाहिजे की मी बंद नाही करणार. मला वाटतं एक कार्यक्रम बनवतानाचा हा विचार खूप महत्वाचा आहे ना, की प्रत्येक मिनिट माझं हे ऐकलंच पाहिजे किंवा बघितलंच पाहिजे. आकाशवाणी तर मॅडम फक्त आवाजाचं माध्यम आहे. तिथे आवाज जर तुमच्या काळजाला भिडला तर पुढचे कितीही तास तुम्ही ते ऐकू शकता, असं ते माध्यम आहे. ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे वैशिष्ट्य आहे या माध्यमाचं आणि तशा अनुषंगाने सगळ्या कार्यक्रमांचं डिझायनिंग केलं जातं. काय सांगाल तुम्ही? घराघरात पोहोचलंय कारण त्यामुळे. आता मी असं काही बोले जे केलंय काही कळलं त्यामुळे दिसणं हे नंतर आलं. म्हणजे तेव्हा त्या काळची ती गरज नव्हती किंवा आता ती गरज वाटते की अच्छा दिसलंही पाहिजे. परंतु दिसण्याबरोबर तुमच्या कडे तो आवाजामागच्या भावना, मनातून आलेला आवाज पोचतो. खरी आपण जे बोलतो आणि ते पोचण्यासाठीचं सामर्थ्य काय आणखी आहे. फक्त ठीक आहे तुमचा आवाज आहे, मनातून आहे तो, पण त्याच्याबरोबर तुमचे ते शब्द पाहिजे. शब्द असे की ते त्यांना ते आपले वाटले पाहिजे. आमची रेडिओची भाषा वेगळी भाषा आहे, जी प्रिंट मीडियाची भाषा आहे. आम्ही नेहमी बोलतो हे छापील आमच्याकडे चालणार नाही. आमची रेडिओजेनिक भाषा पाहिजे. बरोबर. तर ती रेडिओजेनिक भाषा तेव्हाच बनू शकते जेव्हा समोरच्या आमच्या श्रोत्याला वाटलं पाहिजे हा रेडिओवर नाही, हा माझ्या समोर बसून माझ्याशी बोलतोय. आमची संवाद तसेच असतात. आवाजाची फेक वगैरे ती तशाच पद्धतीने केली जाते. आणि जेव्हा सामर्थ्यवान शब्द आहेत, साऊंड इफेक्ट आहेत, संगीत आहे, बोलणाऱ्याच्याकडे चांगला आवाज आहे आणि तो आपल्या मनापासून तो फेकतोय, त्याचा उच्चार फेक होत आहेत, तर ते श्रोत्याला भिडतं. मग तुम्ही दिसला नाहीत तर काही बिघडत नाही. आणि दिसण्याचा एक तोटा मी मदनलाही ऐकत असते की आम्ही वर्णन केलं लेखकाने, ती सुंदर दिसते, तिचा नाकनक्षा सरळ आहे, रेखीव आखीव डोळे वगैरे वगैरे वगैरे. ते रेखीव आखीव डोळे तो त्याच्या मनात असलेल्या सुंदर स्त्रीला समोर त्याच्या येते आणि कल्पनेत तो तिच्याकडे बघून तिला बघून बोलतो. पण तुमच्या तुम्ही सुंदर म्हणून जर दाखवली जी कोणी आणि ती चांगलीही असेल, असं नाही की ती त्याशिवाय ती येऊ शकत नाही, परंतु ती प्रेक्षकाच्या मनात असलेली ती नसेल तर तो बोलेल काय सुंदर का म्हणतोय. मला आता वाटत नाही अशा पद्धतीने आवाज हे बलस्थान आहे तुमच्या माध्यमाचं. आणि ते कल्पनामध्ये जास्त फिरतं. कल्पनामध्ये फिरत असल्यामुळे ते ऍक्च्युअली शिवाजी आता म्हटलं, शिवाजी महाराजांचं नाटक, तर ते शिवाजी महाराजांचं जे काम करणारा अभिनेता आहे, कलाकार आहे,
तर त्याचा आवाज भारदस्त असेल, आपण दिसायला तो अगदीच म्हणजे व्यक्तिमत्व तसं नसेल तरी पण ते रेडिओ चालू शकतं. रेडिओ चालू शकतो. नाही परंतु टीव्हीला मात्र ते परफेक्ट तशाच पद्धती. मी जसं म्हटलं ना, हे माझं घरचंच आहे. मी दूरदर्शनच्या बद्दलच बोलत नाही, पण नाहीये. प्रत्येकाची बलस्थान नाही, असतात मी जेव्हा तसे. कमर्शियल साठी बोलते ना, मला कमर्शियल आकाशवाणीचे पाहिजे असतात, तेव्हा आम्ही आकाशवाणीची बलस्थानं सांगतो. आज पहिल्यांदा असं होतंय की दूरदर्शन पण शेजारी आहे. दूरदर्शन शेजारी नसतं. पण तेही गोष्ट खरी आहे, तुम्ही कितीही टाहो फोडा पण समोर जे दिसतं, जसं राजीव गांधींचं जे दृश्य, आम्ही कितीही टाहो फोडून सांगितला तरी त्याच्याने तो इम्पॅक्ट होणार नाही, तो त्या दृश्याने होईल. बरं, आपण आता हळूहळू या सगळ्या गोष्टींकडे येतोच आहोत. शेवटची 5-6 मिनिटं आपल्या कार्यक्रमाची राहिलेली एक मला इथे सांगायचं, नक्की सांगा. महत्वाचं की 1990 नंतर जेव्हा स्वायत्तता मिळाली त्याच्यानंतर खूप मोठे बदल हो, दूरदर्शन मी आता त्याच्याकडेच हळूहळू येणार होते की पसारा वाढला, स्पर्धा त्यावेळेला मग वाढली. कमिशन प्रोग्राम्स आले, जाहिराती आल्या Yes. आणि जाहिरातींमुळे आमच्या कार्यक्रमाचा वेळ कमी झाला. जे कार्यक्रम आम्ही तास करत होतो, 1 तासाच्या ड्युरेशनचे, अर्ध्या तासाच्या ड्युरेशनचे, ते तसे न करता आम्हाला त्याचं वेळेचं बंधन आलं. 23 मिनिटांमध्ये तुम्हाला कार्यक्रम संपवायला लागतो, अशी अवस्था निर्माण झाली. दोघींनाही एक प्रश्न असा विचारायचा आहे की आता तुम्ही हळूहळू या एका नव्या गोष्टीकडे आलो आहोत, त्या प्रवासामध्ये आव्हानं काय वाटतात? सगळ्याच प्रकारच्या आव्हानांबद्दल आपण बोलूयात. आकाशवाणीसाठी सुद्धा आणि दूरदर्शनसाठी सुद्धा आता असं झालंय की माध्यमं बरीच आता निर्माण होऊ लागलेली आहेत. त्या प्रकारची म्हणजे आव्हानं- खाजगी वाहिन्या झालेल्या आहेत. ती आव्हानं तर आहेच, पण आपण म्हणतो ना एक सामाजिक आव्हान, प्रेक्षकांना काय हवंय किंवा काय रुजवायला हवंय, अशा पद्धतीची आव्हानं. दोघेही बोलूया. खरं सांगायचं म्हणजे आव्हानं ही सतत असतातच. आजूबाजूला जरा नजर टाकली तर समाजामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आव्हानं असतात आणि त्याला तुम्ही कितपत सामोरे जाता, ते प्रश्न घेऊन तुम्ही कितपत लोकांना त्याचं सोल्युशन देऊ शकता, तर त्याचा विचार आम्ही नेहमीच करत आलो. म्हणजे सुरुवातीपासून अनुजाताई, बिलकुल. आकाशवाणी काय आणि दूरदर्शन काय, आम्ही त्याचा विचार करतच कार्यक्रम सादर करत आलो. त्यामुळे आता काही वेगळं करायचं आम्हाला असं आम्हाला वाटत नाही. बरं, पण जे आहे ते सादर चांगल्या प्रकारे केलं पाहिजे आणि ते करतायत आमची मंडळी, निर्माते मंडळी. दर दिवशी जसं कल्पनेतून काही काढावं तसं ते वेगवेगळे फॉर्मॅट काढतायत आणि वेगवेगळे कार्यक्रम निघतायत किंवा आणि आत्ताची जी गरजा आहेत त्याप्रमाणे, जसं आकाशवाणी दूरदर्शन आधीपासून करत आलंय की जसं समाजाच्या गरजा बदलत गेल्या त्यावेळेला त्या गरजा होत्या, कार्यक्रमात- आता आहेत. आता किसान चॅनल चालू केलंय, ती गरज आहे आता. खरी गोष्ट. आणि तसं पाहिलं तर दूरदर्शननी जो कृषी विषयक कार्यक्रम चालू केला त्याची वेळ आजतागायत तीच आहे. अजून संपूर्ण राष्ट्रामध्ये ती बदललेली नाही. तुम्ही काय सांगाल या सगळ्या आव्हानांबद्दल? माझ्या मते तर आव्हान पहिल्या दिवसापासून सुरू झालं होतं, जेव्हा हे प्रसारण सेवा सुरू करायचा विचार केला. बरोबर. आणि व्यक्तीच्या आयुष्यात दर दिवशी दर तासाला आव्हान असतं. आणि पण जर आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या संदर्भात बोलायचं झालं तर आव्हान काय आम्हालाच आहे, सामेवाले को भी है ना. आणि अशी आकाशवाणी किंवा असा हा सेटअप जो फक्त भारतात, ही मी भारताच्या केंद्रांची नावं सांगितली, संख्या सांगितली होती, परदेशामध्ये 57 देशांमध्ये आकाशवाणी पोहोचली आणि 250 विदेशी भाषा, भारतीय भाषा आणि विदेशी भाषा, 250 भाषातून हे प्रसारण चालतंय. तर स्पर्धा किंवा आव्हान प्रत्येक ठिकाणी प्रत्येकालाच आहे तसं हे ते नेहमीच आहे की दर नित्य नवीन कार्यक्रम देणं आणि श्रोत्यांची बदलता समाज, जसा आताचा जो समाज युथ आहे आपला, FM मुळे त्याची वेगळी आवड निर्माण झाली आहे. तर आमची भाषा पण आम्ही थोडी बदलली ना. बरोबर. FM वर जी भाषा बोलली जाते ती आज खूप बदललेलं रूप आहे. जी आकाशवाणीची सुरुवात किंवा आम्ही नेहमी असं म्हणतो की आकाशवाणी ऐकून कोणाला वाईट नाही वाटलं, कोणाला मनात राग द्वेष नाही आला, तो शांत झाला, त्याने शांतपणे ऐकून घेतलं, समजून घेतलं, त्याच्या ज्ञानात भर पडली. असेच कार्यक्रम आम्ही देत राहणार. बाहेर समाज जो बदलतोय त्याला पण थोडंसं रुचेल आणि आमची भूमिकाही बदलणार नाही, असं सामंजस्य निर्माण करून कार्यक्रम करणं हे मोठं आव्हान आहे. आणि कायद्यांची नियमांची चौकट कायम असलीच पाहिजे. बरोबर आहे. आपण नेहमीच आयुष्य जगतो त्याला पण नियम असतातच की, त्याच्या बंधनात आपण जगतोच आहोत ना. अगदी एक मिनिट आपल्याकडे आता राहिला आहे. जाता जाता आजच्या या प्रसारण दिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्या प्रेक्षकांना काय सांगाल अगदी थोडक्यात? एक शेवटचे 2 मिनिटं आहेत आपल्याकडे. किरण
आमचे निर्माते छान छान कार्यक्रम करतातच आहेत आणि त्याच्यातून प्रबोधनही होतंय. कारण मनोरंजनातून प्रबोधन हे आमचं ब्रीदवाक्यच आहे. एज्युकेशन थ्रू एंटरटेनमेंट, आणि ते आम्ही प्रारंभापासून आम्ही पाळतोय आणि त्या धर्तीवरच हे कार्यक्रम होत आहेत. तर ते तुम्हाला कसे वाटतात ते तुम्ही सांगताच आहात आणि ह्याच्यामध्ये बदलही होत आहेत आणि ते बदल चांगल्या तऱ्हेने होत आहेत आणि अतिशय इन्फॉर्मेटिव्ह कार्यक्रम आमच्या दूरदर्शनने दिलेले आहेत, देत आहेत. तर तुम्ही ते पाहत राहा आणि त्याच्यातून काय उद्बोधन घ्यायचे, प्रबोधन घ्यायचे ते तुम्ही घेत राहा आणि स्वतः संपन्न व्हा. कानडे मॅडम, अगदी थोडक्यात. आम्ही सरकारी माध्यमात काम करतो, आम्ही इथे नोकरी करतो, परंतु आम्ही ही नोकरी करताना हे भान जे आम्हाला ज्या कामासाठी आमची नेमणूक केली ते आम्ही कधीही विसरत नाही. पर्सनल काम बाजूला राहतं, पण पहिला कार्यक्रम आणि कार्यक्रमाची वेळ हे सगळं करतो. याच्यात आमचा व्यक्तिगत फायदा नसतो. जो प्रायव्हेट चॅनलमध्ये त्यांचा बँक बॅलन्स भरतो, हा आमचा सरकारी तिजोरीत जातो पैसा, आणि तरीही आम्हाला एक ध्येयाने आम्ही झटून काम करतो. आणि माझे स्वतःचा पर्सनल अनुभवामधून मला माहिती आहे तुमचा लोभ आमच्या बरोबर आहे, माझ्यासोबत आहे, आणि तुम्ही असेच तुमचा लोभ तुम्ही देत राहाल आणि तुमच्या सगळ्या सूचनांचा नेहमी स्वागत असतं. आणि तुम्हाला जर नाही आवडलं काही, भले आम्ही किती मेहनत करून कार्यक्रम केला पण तुम्हाला नाही आवडला, जरूर ताबडतोब कळवा, बिनधास्त कळवा. आणि मी आश्वासन देते की किंवा आम्ही नेहमीच श्रोताची जी सूचना असते तिचा आम्ही वापर करून नवीन त्याच्यात बदल करतो. आम्ही नवीन कार्यक्रम तेव्हाच करू शकतो जेव्हा तुमचाच प्रतिसाद आम्हाला मिळेल. तर असा प्रतिसाद देत राहा. धन्यवाद. आज दोघी तुम्ही इथे आलात आणि भारतीय प्रसारण दिन आपण अशा पद्धतीने इथे साजरा केला, कारण ही दोन्ही माध्यमं आकाशवाणी आणि दूरदर्शन आपल्या बऱ्याच जणांच्या लहानपणापासून सतत आपल्या बरोबर आहेत आणि कायम आपल्या बरोबर राहणार आहेत. याच नोटवर आज इथे थांबतोय. दोघींचेही खूप मनापासून आभार मानते, दोघींनाही परत एकदा शुभेच्छा देते, कारण या माध्यमाशी खूप जवळून तुम्ही दोघी जोडल्या गेल्या आहात. आणि आपल्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानायचे, त्यांनी फोनच्या माध्यमातून कार्यक्रमात सहभागी झालात म्हणून. इथेच थांबूया. नव्या विषयासह पुन्हा भेट होईलच. आज मात्र इथेच अनुमती मागतेय. नमस्कार.